अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय, तर गायिका अलका याग्निक यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। 3 फेब्रुवारीला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होते। 3 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता महापौर पदाची निवडणूक होणार आहे। 29 आणि 30 जानेवारीला महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर पदाचा मुहूर्त अखेर ठरलाय। 3 तारखेला महापौर बसणार आहे। 3 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष सभेत आवाजी पद्धतीने मतांची नोंद होणार आहे। तर कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक बेपत्ता प्रकरण, या प्रकरणी नगरसेवक मधुर म्हात्रेंच्या वडिलांची पोलिसात तक्रार आहे। मधुर देवदर्शनाला गेला, तो आमच्या संपर्कात आहे, आमच्या मुलाची बदनामी सुरू असल्याचं देखील उमेश म्हात्रे म्हणालेत। मधुर म्हात्रेंचे वडील उमेश म्हात्रे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे। बेपत्ता नसून तो देवदर्शनाला गेलेला आहे। लवकरच तो येईल आता काही दिवसात। तो विषय असा आहे का त्याचं लापता होणे, त्याला त्याची एकदम बदनामी करणे हे चुकीचं धोरण कुठेतरी आम्हाला दिसतंय। तर तसं घडू नये म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार केली पोलीस स्टेशनमध्ये। तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने वरुण सरदेसाईंनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। मनसेने हा निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, असं वरुण सरदेसाईंनी म्हटलंय। संपूर्ण निवडणूक आम्ही शिंदे आणि भाजप विरोधात लढलो, त्यामुळे या दोघांसोबत न जाता विरोधी पक्षाच्या भूमिकेत आम्ही बसणार आहोत, असं वरुण सरदेसाईंनी स्पष्ट केलेलं आहे। परत एकदा सांगतो, प्रचंड मोठ्या फरकाने आमचे नगरसेवक निवडून आलेत। 5,500-6,6 हजाराचा लीड आहे। म्हणजे मुंबई महानगरपालिकेत जेवढा लीड नाही आहे तेवढा आम्हाला कल्याण डोंबिवलीत मिळालेला आहे। आणि एवढा मोठा क्लिअर मॅन्डेट असताना सुद्धा जर 4 नगरसेवक हे मतदारांचे कुठेतरी अपमान करत असतील तर मतदार हे राग व्यक्त करणारच। मनसे हा वेगळा पक्ष आहे, त्या पक्षाने काय करावं हे काय मी त्यांना सांगण्याची गरज नाही। मला फक्त एवढंच वाटतं, मी कल्याण डोंबिवली पुरतं सांगतो, आम्ही निवडणुका एकत्र लढलो, त्यांना जरी वेगळा काही निर्णय घ्यायचा होता, किमान एकदा आमच्यासोबत चर्चा केली असती तर चर्चेमधनं आपण चांगला काहीतरी मार्ग काढता आला असता। तर भांडूपमध्ये शंकर प्रसाद नावाच्या युवकाची हत्या झाली आहे। जुन्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती। धारदार शस्त्रानं खरं तर वार करून ही हत्या करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे। मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात खरं तर गोळीबार झाला होता। गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी ही धिंड काढलेली आहे। परिसरातील सर्व लोकांना सूचना आहे की काही आरोपितांनी आम्ही अटक केलेले आहेत, ते आरोपितांनी फायरिंग करून पुंडलिकनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। त्यातील अटक आरोपी क्रमांक 1 ते 7 यांना तपासकामी आम्ही आज रोजी इथे बाहेर काढलेला आहे। त्या आरोपितांनी गुन्हा केल्यानंतर कुठे लपले होते, यापैकी 3 आरोपी कुठे लपले होते ते ठिकाण दाखवण्यासाठी ते आलेले आहेत। ते व्हेरीफाय केलेले आहे आम्ही, आणि सदर परिसरात परिसरातून आता त्यांना पुढील कारवाईसाठी आम्ही कोर्टात नेत आहोत। तर जबलपूरमध्ये रिंग रोड पुलाचं बांधकाम आहे। बांधकामादरम्यान खांब कोसळलाय। अपघातात एकाचा मृत्यू झालाय, तर 2 जण या घटनेत जखमी झालेले आहेत। मध्य प्रदेशातील ही घटना आहे। जबलपूरमध्ये रिंग रोड पुलाचं बांधकाम सुरू असताना ही घटना घडली आहे। बांधकामादरम्यान खांब कोसळलाय। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय, 2 जण जखमी झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।